अमरावती शहरातील कामगार आयुक्त कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षानं तीव्र स्वरूपाचं ठिय्या आंदोलन छेडलं। जुन्या शासन निर्णयानुसार सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी या मुख्य मागणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात प्रवेश करत कार्यालयाचा ताबाच घेतला। ठोस निर्णय होईपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली होती। कामगार आयुक्त कार्यालयात प्रहार जनशक्ती पार्टीचं थिट्टे आंदोलन सुरू आहे। जुन्या शासन निर्णयानुसारच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी कार्यालयात धडक देत थेट कार्यालय ताब्यात घेतल्याचा इशारा दिला। जोपर्यंत ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे। दरम्यान आजच झालेल्या सुरक्षा रक्षक चाचणीत अनेक उमेदवारांना अनपेक्षितरित्या नापास केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा संताप वाढला असून प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयात दाखल झाले आहेत। जुन्या GR नुसार नियुक्ती, चाचणीतील अनियमिततेची चौकशी आणि कामगारांना तात्काळ न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आज ते मैदानी चाचणी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो GR वेळेवर बदलवून जे 400 मीटर धावून रनिंग करून जे करायचं होतं, धावायचं होतं सुरक्षा रक्षकाला, आज ते 1600 मीटर धावा लागलं। त्यामध्ये आमचे हे जवळपास 61 लोक कर्मचारी आज फेल झाले। त्यासाठी आम्ही आज कामगार कार्यालय ताब्यात घेऊन यांना जुन्या GR नुसार पुन्हा भरती प्रक्रियात राबवण्यात यावी, पुन्हा त्यांना चान्स देण्यात यावा आणि त्यांच्या ऑर्डर काढून त्यांना मंडळात समाविष्ट करून घेण्यात यावं, यासाठी हे कार्यालय आज ताब्यात घेतलं आहे।